बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती नागपूर महामार्गावर तिवसा शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। यामुळे पाण्यामुळे जे सोयाबीन खराब झालं होतं ते जाळून सरकारचा निषेध करताय। ओला दुष्काळ जाहीर करा, हमी भाव द्या मालाला आणि सोबतच कर्जमाफी करा ही प्रमुख मागणी यावेळी बच्चू कडू आणि यांच्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची आहे। आपण बच्चू कडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। बच्चू कडू स्वतः आहे आपल्या सोबत, संत्रा आहे आणि सोयाबीन जाळून निषेध केलेला आहे आणि बांगड्या सुद्धा टाक लाखो 6.5 लाख शेतकऱ्यांच्या बहिणी विधवा झालेल्या आहे, त्यांच्या पत्नी विधवा झालेल्या आहे। सरकारला कुठल्याही प्रकारची कदर नाही। आज संत्रा पूर्णतः खाली पडला, सोयाबीन सुद्धा अजूनही खरेदी केंद्र सुरू झालेले नाही। सोयाबीनचे भाव बाजारमध्ये 3,000 रुपये आहे, तुमच्या कापसाचे भाव 6,000 रुपये आहे। म्हणजे 11,000 रुपयाचा कापूस 6,000ला विकावं लागत असेल तर सरकार आम्ही पाहतो शेतकऱ्याला आता शेतकऱ्याच्या आयुष्यात पुन्हा बांगड्या फोडण्याचे दिवस येईल। त्या येऊ नये म्हणून आता बांगड्या फोडलो आहे मी। आणि मग आमचं आंदोलन मागं नाही, जेथपर्यंत कर्जमुक्ती नाही, MSP वर 20% तुम्ही बोनस जाहीर केलं होतं ते दिल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही। मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल आणि दिव्यांग, आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय 28 तारखेला आम्ही मागं परतणार नाही। 28 तारखेला आम्ही नागपूर घेणार। सरकारने आता 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपये। आता ते MRES मध्ये 2 वर्ष देतं का 1 वर्षात देतं ते सांगितलं नाही। पहिली गोष्ट, सगळ्यात जास्त जे तरतूद आहे ते सगळं आम्ही पाहतोय बनवाबनवीचं आहे। एकंदरीत तुम्ही पिकासाठी जे कोरडवाहू शेतकऱ्याचं पिकाचं जे नुकसान झालं त्याला तुम्ही 13 का 17, 18 हजार देताय, अजूनही ते निश्चित नाही आणि ते कधी देणार त्याच्याबद्दल तुम्ही सांगत नाही आहे। हे सगळं जरी असलं तरी नदीच्या काठावरचेच पंचनामे केले, मराठवाड्यातही पाहिलं, विदर्भातही पाहतोय आम्ही का नदीच्या काठावरचे शेतकरी घेतले गेले, बाकीचे शेतकरी उघड्यावर आहे। आणि हे पॅकेजनं फक्त भागणार नाही तर कर्जमुक्तीशिवाय आणि राहिलेल्या पिकाला MSPच्या 20% बोनस हे दिल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही। प्रचंड ताकदीनं आंदोलन होईल। 28 तारखेला तुम्ही ठाम आहे नागपूर? बिलकुल पक्का। तर हे होते बच्चू कडू 28 तारखेला नागपूरला जाऊन आंदोलन करणार आणि सरकारने जे पॅकेज जाहीर केले त्याच्यावर समाधान नाही बच्चू कडूचं, यांचं स्पष्ट त्यांनी ABP माझाकडे व्यक्त झालेले। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, ABP माझा, तिवसा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।